आज मी बनवणार आहे पाव मसाला. हा झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता मसाला पाव बनण्यासाठी आपल्याला पहिलं पाहिजे पाव. त्याच्यानंतर 4 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत, 2 टमाटर कट केलेले आहेत, 2 शिमला मिरच्या कट करून, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, 1 चमचा पाव मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट आहे आणि बटर पाहिजे आहे. आता याच्यानंतर आपल्याला पहिलं पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा असा लालसर तांबूस रंगाचा परतून घ्यायचा आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. तर कांदा लवकर भाजावा म्हणजे त्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर तसं मीठ घातलं तर कांदा लवकर परततो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ढोबळी मिरची. त्याच्यामध्ये तुम्ही टमाटर पण घालू शकता. त्याच्यानंतर आता ढोबळी मिरची घातल्यानंतर आपल्याला घातलेलं टमाटर घातल्यानंतर आता आपल्याला कांदा लसणाची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा कांदा लसणाची पेस्ट घेतलेली आहे ते घालायची आहे. टमाटर घालायचं आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यानंतर पाव मसाला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा मसाल्याला कलर किती छान आलेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. आता बघा एकदम मस्त. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक अर्धा चमचा बटर घालायचा आहे. बटर घातल्यानंतर असं म्हणजे मसाल्याला फ्लेवर छान येतो. आणि ते थोडं पाणी घालायचं आहे. पाण्याने थोडंसं मसाला चांगला शिजून द्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा हा मसाला असा पाणी आटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं बटर घातलेलं आहे, थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता हे थोडंसं चांगलं हे करून द्यायचं आहे, शिजून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाव मधून कट करून घ्यायचं आहे. पाव तुम्हाला लादी पाव घ्यायचे आहेत. असं मोठे वडापावासाठी पाव मिळतात तसे आणायचे आहेत. मला मिळाले नाहीत, ते मध्यम आकाराचे पाव आहेत. अशा प्रकारे मी मधून कट करून घेतलेले आहेत सगळे पाव. अशा प्रकारे पाव तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हा मसाला पण बघा किती छान झालेला आहे. आता पावाला आपल्याला खालचे असं चांगलं बटर लावायचं आहे. मध्ये कट केलेलं घालून मधून असं तुम्हाला शेकून घ्यायचं आहे पाव. त्याच्यानंतर असा थोडंसं लाल तिखट, थोडं पाव मसाला आणि कोथिंबीर घालून तुम्हाला बटर घालून त्याच्यावरती असं मिक्स करून असं पाव तुम्हाला खालून वरून असं मसाला लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मसाला तुम्हाला जो आपण तयार केलेला मसाला याच्यामध्ये भरायचा आहे. अशा प्रकारे आपला मसाला पाव तयार झालेला आणि चमचमीत टेस्टी